विजयादशमी होऊन गेली. आता तुम्हा आम्हास दिवाळीचे वेध. दसऱ्यानंतर दिवाळी. 2-3 दिवसात दिवाळीचा धूमधडाका सुरू होईल आणि अशामध्येच ट्रम्प सरकारने आयात शुल्क वाढवलं. त्याच्यानंतर ट्रम्प सरकारची रणनीती, त्यांचे हे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका या पदावर बसल्यानंतर जे काही त्यांनी धोरणं सुरू केली आहेत त्याचा सरळ अर्थ आहे अमेरिका फर्स्ट. म्हणजेच भारताचं जे काही प्रभुत्व तिथं आहे, सिलिकॉन व्हॅली, जास्तीत जास्त भारतीय तंत्रज्ञ, भारतीय इंजिनियर्स, सॉफ्टवेअर क्षेत्रात जास्तीत जास्त भारतीय. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी H-1B व्हिसा, त्याचं शुल्क ट्रम्प सरकारने अफाट वाढवलं. आणि या पार्श्वभूमीवर गुगल कंपनी किंवा अनेक अशा अमेरिकन कंपन्या, त्यांना कल्पक मनुष्यबळ मिळणं अवघड होणार, त्याची नांदी सुरू झाली आहे. जर भरमसाठ 1-1.5 कोटी रुपये देऊन कल्पक मनुष्यबळ आपल्याला घ्यावं लागत असेल तर त्या कंपन्या दुसरा विचार नक्की करणार. त्यातूनच गुगलनी एक छानपैकी घोषणा केली आहे या दिवाळीच्या आधीच. दसरा झाल्या दसऱ्याला जसं आपण सीमोल्लंघन करतो तसंच या गुगल कंपनीने सीमोल्लंघन केलं आणि त्यांनी भारत देश निवडला. आता गुगलचे आणि अल्फाबेट कंपनी, सिस्टर कन्सर्न ऑफ गुगल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे भारतीय वंशाची व्यक्ती आहे, सर्वांना माहिती आहे. सुंदर पिचाई सुंदरराजन असं ज्यांचं नाव. साधारणतः 10 जानेवारी 1972चा जन्म आणि IIT खरगपूरचा विद्यार्थी. मस्तपैकी इंजिनिअरिंगमधली उच्च डिग्री इथं घेतो काय आणि IIT खरगपूरमधनं MS करण्यासाठी अमेरिकेत जातो काय, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची डिग्री मिळवतो काय, तिथं MBA होतो काय, आणि तो व्यक्ती गुगलसारख्या एका मोठ्या कंपनीचा CEO म्हणून बसतो काय. अभिमानास्पद गोष्ट आहे. तामिळनाडू या राज्यातला जन्मलेला एक विद्यार्थी इतकी मोठी भरारी घेतो, एक भारतीय एवढी मोठी भरारी घेतो, याचा नक्कीच प्रत्येक भारतीयाला अभिमान असलाच पाहिजे. वयवर्ष 53, गेली अनेक वर्ष गुगलमध्ये कार्यरत आणि CEO पदावरसुद्धा बरीच वर्ष झाली आता त्यांना CEO होऊन. अशा या व्यक्तीनेच कदाचित हा विचार केला असावा आणि विशाखापट्टणम, ज्या ठिकाणी आपलं बंदर आहे, एक सुप्रसिद्ध बंदर, जहाज बांधणीचा कारखाना असलेलं विशाखापट्टणम हे शहर निवडलं गेलं. हा समुद्रकिनारा निवडला गेला कारण अमेरिकन गुगल कंपनी याचं सर्वात मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं डेटा सेंटर भारतातल्या या विशाखापट्टणम इथं आम्ही सुरू करत आहोत, अशी घोषणा गुगलने केली आणि त्याचं कामसुद्धा सुरू झालं. आता हा जवळपास 13 देशांना फायदा व्हावा AI डेटा सेंटरचा आणि इंटरनेटमध्ये पायाभूत सुविधा एका उच्च प्रतीच्या मिळाव्यात, हा पण हेतू. आणि जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम प्रज्ञा ज्याला आपण मराठीत म्हणतो, याचा सध्या बोलबाला आहे. उद्योग क्षेत्र घ्या, शिक्षण क्षेत्र घ्या, आरोग्य क्षेत्र घ्या, यामध्ये शेतीचं पण क्षेत्र घ्या, AIचा उपयोग खूप वाढत जाणार आहे, सध्यासुद्धा वाढलेला आहे. आणि मग त्यासाठी हे मोठं AIचं डेटा सेंटर भारतामध्ये विशाखापट्टणमला होतं आहे
ही अतिशय आनंदाची बाब आहे. अमेरिकन सरकारने लावलेली सगळी रेस्ट्रिक्शन्स याच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळतं. या गुगल कंपनीच्या लक्षात आलं की आता अर्थातच CEO भारतीय असल्यामुळे त्याला भारतीयांची मानसिकता पक्की माहिती आहे. अमेरिकेमध्ये 1.5 कोटी 1 कोटी जे काही आता H-1B व्हिसा शुल्क ट्रम्प सरकारने वाढवलेलं आहे, लादलं गेलं आहे ते भारतीयांवरती, तेव्हा तिथं इतके पैसे भरून कल्पक मनुष्यबळ घेणं हे तिथल्या कंपनींना परवडणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्यांना भारतामध्ये मिळणारी जमीन ही त्यांचा जर विचार केला तर खूप स्वस्तात मिळते आणि मग कल्पक मनुष्यबळ तिथं ॲवेलेबल आहे. इतरसुद्धा अनस्किल्ड लेबरसुद्धा तिथे भरपूर प्रमाणात उपलब्धता आहे आणि वायझॅकचा समुद्रकिनारा हे बंदर अतिशय उत्कृष्ट ठिकाण आहे. या गोष्टीचा सर्वेसुद्धा या सुंदर पिचाई भारतीय CEOनी नक्की केला असणार आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया अशा जवळपास 13 देशांना उपयुक्त होईल अशी इंटरनेट केबल या समुद्राखालून वायझॅकपासून विशाखापट्टणम या बंदरापासून टाकली जाणार आहे. आता या कंपनीचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा सध्या फुल फॉर्ममध्ये असलेले उद्योगपती, काही सरकार असले की काही लोक पुढे येतात, तसं चाललं आहे. अदानी यांच्याच एका कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. ही केबल टाकणं आणि या AIच्या बाबतीतलं सर्वात मोठं डेटा सेंटरची उभारणी करणं अशी बरीचशी कामं या अदानी ग्रुपला मिळालेली आहेत. ते काम कोणाला मिळालं याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. रोजगारांची उपलब्धता आपल्याला विशाखापट्टणम येथे होती आहे. जवळपास त्यांनी सर्वे केला आहे. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट थेट रोजगार उपलब्धता 6 ते 6,500 लोकांना काम मिळेल आणि 25 ते 30,000 इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. आता एवढ्या लोकांना जर रोजगार उपलब्ध होणार असेल तर मग हा निर्णय नक्कीच चांगला आहे. चंद्राबाबू नायडू यांची उद्योगस्नेहता म्हणजे उद्योगाची उभारणी करण्यासाठी लालफितीचा कारभार जो आहे तो कसा आपल्याला जास्तीत जास्त लिबरल करता येईल, लवकरात लवकर उद्योजकांना कशा परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, त्या किती स्पीडी त्या दिल्या जातील, सरकार उद्योगपतींसाठी काय काय करू शकतं, असं एक ब्रॉड व्हिजन असलेला हा नेता आहे चंद्राबाबू नायडू. आज विशाखापट्टणम प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल. सर्वात मोठं AIचं डेटा सेंटर होतं आहे. त्याचा उपयोग पुणे, बेंगलोर, हैदराबाद. ITNsला थोडीशी काळजी लागली होती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये BEला ॲडमिशन घेणाऱ्या स्टुडंट्सना, पण नक्कीच ते जेव्हा बाहेर पडतील तेव्हा एक नवोन्मेष झालेला असेल भारतामध्ये आणि त्यांना तशी चिंता करण्याची गरज नाही. स्वप्न असतात, प्रत्येक इंजिनियरचं स्वप्न आहे की मला MS करायचं आहे, अमेरिकेत जॉब करायचा आहे. पण जसं जसं सरकार बदलतं, वातावरण बदलतं, तसा प्रत्येक देश हा थोडासा आपल्या स्वतःच्या देशवासियांचा विचार करणं हे सुद्धा अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अशी पावलं टाकणं प्रत्येक राष्ट्राला अत्यावश्यक होऊन बसलं आहे. आणि त्याच विचारांनी जर ट्रम्प सरकारने काही बंधनं घातली तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार नक्की करावा लागेल. आणि तो वेगळा विचार आपल्या डोक्यात येण्यासाठी गुगलनी जे काही स्टेप घेतली आहे, जे काही सीमेचं उल्लंघन केलं आहे, अमेरिकन सीमा ओलांडून त्यांनी भारतासारख्या देशामध्ये हा मोठा AIचं डेटा सेंटर काढायचं ठरवलं आणि ही तर मी तर म्हणतो सुरुवात आहे. अशा अनेक कंपन्या हळूहळू भारतामध्ये पाय रोवतील, कारण कल्पक मनुष्यबळाची प्रचंड उपलब्धता आपल्या या भारत देशात आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा बाबतीतला सगळ्या सुविधा, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विचार जेव्हा करतो कोणतीही कंपनी, तेव्हा भारताला प्राधान्य दिलं जातं ड्यू टू इंटेलिजन्स इन दॅट सेक्टर विच इज इझिली अवेलेबल इन इंडिया. प्रचंड बुद्धिमत्ता असलेले इथं विद्यार्थी BE होऊन बाहेर पडतात आणि मग
त्याची उपलब्धता जर आपल्याला अमेरिकन स्टँडर्डच्या दृष्टिकोनातनं तुलना केल्यावर कमी पैशात जर होत असेल तर या मोठमोठ्या कंपन्या का बरं आकर्षित होणार नाहीत हा साधा विचार आहे. भारतीय इंजिनियर्सच्या दृष्टिकोनातनं या सुंदर पिचाई CEO असलेल्या गुगल कंपनीने घेतलेला हा निर्णय हा एक आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती ज्याचं वय आज 53 आहे पण भारतातला एक विद्यार्थी, एका सर्वसामान्य कुटुंबातला एक विद्यार्थी इतकी मोठी छलांग मारू शकतो हे सुद्धा आम्हा सगळ्यांना एक इन्स्पिरेशन आहे. जर तुमच्याकडे इंटेलिजन्स असेल तर मग स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठल्या पदापर्यंत पोहोचू शकता याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतातला ज्याची आई एक स्टेनोग्राफर, त्याचे बाबा इंजिनियर, अशा कुटुंबात वाढलेला एक इंजिनियर खरगपूर IITमधनं बाहेर पडतो, नंतर MS करतो, MBA करतो आणि नंतर गुगल आणि अल्फाबेटसारख्या कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून राज्य करतो आहे. $1.1 बिलियन अमेरिकन डॉलर्स असं त्यांचं उत्पन्न आहे. त्यामुळं इतकी मोठी छलांग मारलेल्या या CEO सुंदर पिचाई यांचंसुद्धा लाख लाख मी अभिनंदन करतो. त्यांना माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो. त्यांनी हा गुगलची कंपनी इकडं काढण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत करूयात. फक्त एकच खेद वाटतो की चंद्राबाबू नायडूंकडं जी उद्योगस्नेहता आहे तशीच उद्योगस्नेहता आपल्या या महाराष्ट्र राज्यात का बरं निर्माण होऊ शकत नाही हा मोठा प्रश्न एक नागरिक म्हणून माझ्या मनात निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने आता वायझॅक हे बंदर विकसित होतं आहे, द बिगेस्ट AI डेटा सेंटर ऑफ गुगल अशी जशी कंपनी तिथं आता उभी राहते आहे त्याच धर्तीवर इतर कंपन्या महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी या बंदरामध्ये मुंबईसारख्या बंदरात आकर्षित व्हायला हव्यात किंवा इतर मोठमोठे उद्योगधंदे महाराष्ट्रात आले पाहिजेत असा विचार आपल्या राज्यकर्त्यांना, प्रशासनाला वाटलाच पाहिजे असं मला तरी आवर्जून सांगावंसं वाटतं. ठीक आहे, डेव्हलपमेंट होती आहे. आज मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होती आहे, त्यामुळं मुंबईशी सोलापूर कनेक्ट होणार आहे. पुणे ITच्या बाबतीत बोलाल तर पुण्यातल्या हिंजवडीसारख्या भागातल्या काही IT कंपन्या सुविधांच्या अभावापोटी इथून निघून गेल्यात. तुम्हाला एक वेगळं शहर IT हब म्हणून नक्कीच विकसित करावं लागेल आणि त्याच दृष्टिकोनातनं नुकतीच फडणवीस साहेबांची सोलापूर शहरात जी सभा झाली त्यात त्यांनी उल्लेख केला की सोलापूर शहरात IT सेक्टर जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी विमानतळ सुरू झालेलं आहे आणि मुंबईशी कनेक्ट होतं आहे. नक्कीच हैदराबाद, बेंगलोर हे पण कनेक्ट होऊ शकतं. त्यामुळं येत्या 5 ते 7 वर्षात मला असं वाटतं की पुण्याचा थोडासा लोंढा सोलापूरकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा सोलापुरातून पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद इकडं जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही ना काही रोजगार सोलापुरात ITiansना, कॉम्प्युटर इंजिनियर्सना उपलब्ध होईल अशी आशा वाटते. अशा या सुधारणा इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून झाल्या तरच मला असं वाटतं की मानवजातीला थोडंसं उत्साहाने जगणं ज्याला म्हणतात तसं जगता येईल. एकाच शहरावर ताण आणण्यापेक्षा जवळच्या काही मोठ्या शहरांना थोडंसं आपण टार्गेट केलं प्रशासनाने, शासनाने आणि त्या शहरांच्या विकासासाठी जर अशी धडपड केली तर मला वाटतं मोठमोठे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात यायला हरकत नाही. ज्या राज्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्या जात आहेत त्या राज्यांमध्ये नक्की त्या का जात आहेत, तिथं परवानग्या देण्याची जी एक पद्धती आहे ती महाराष्ट्रात 2-2 वर्ष होत नाही परवानग्यांची कामं, ती 40 दिवसात कशी होतात जवळच्या राज्यामध्ये, याचासुद्धा अभ्यास करण्यासाठी टीम नेमली पाहिजे. थोडंसं लिबरलायझेशन या प्रशासनिक कारभारात आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय परकीय गुंतवणूक येऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय रोजगाराची उपलब्धता होऊ शकत नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं बोललं जातं आहे की कित्येक जॉब जाऊ शकतात, पण विकास पाहिजे आणि याच्यातनं काही रोजगार निर्मिती होणार पण आहे. त्याच्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे असं एक सरकारला जाता जाता महाराष्ट्र सरकारला सांगावंसं वाटतं.
पुन्हा एकदा गुगल कंपनीचं, सुंदर पिचाईंचं लाख लाख अभिनंदन करतो आणि विशाखापट्टणमचा जो काही प्रोजेक्ट आहे मोठा, तो लवकरात लवकर तयार व्हावा. थोडंसं काम खूपच जिकिरीचं आहे, खूपच क्लिष्ट असं काम असतं. समुद्राच्या खालनं ही इंटरनेटची केबल जे काही मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा देशांशी कनेक्टिव्हिटी द्यायची आहे, या कामाला थोडासा अवधी लागू शकतो. कारण समुद्राच्या खालचं काम 1-1 किलोमीटर ती इंटरनेटची लाईन टाकायची, तर ते खूप असं अवघड असं काम आहे. कारण या केबल्स, त्याची मॅन्युफॅक्चरिंग, त्या केबलवरची आवरणं ही इतकी टणक बनवावी लागतात की अतिशय तीक्ष्ण दात असलेला मोठा मासा जरी त्या केबलशी त्याने काही मस्ती केली, जबड्यात पकडली केबल, तरी ती केबल फाटली नाही पाहिजे, तुटली नाही पाहिजे. भूकंपप्रवण क्षेत्र कुठे आहे का समुद्राखाली, याचा सगळा सर्वे करावा लागतो. त्याच्यानंतर ही केबल नेटवर्क तयार करावं लागेल आधी, आणि साईड बाय साईड बाहेरची बांधकामं होत राहतील जमिनीवरची. त्यामुळं मला असं वाटतं की येती 4-5 वर्षात हे सगळं उभं राहण्यास हरकत नसावी. व्हावं, जास्तीत जास्त चांगलं काम आणि स्पीडी व्हावं. त्यानिमित्ताने आपल्या भारतातल्या बाहेर पडणाऱ्या 3-4 वर्षानंतरच्या ITNsला मला रोजगार नाही देशात अशी अवस्था निर्माण होऊन त्यांना डिप्रेशन येऊ नये, त्यांना फ्रस्ट्रेशन येऊ नये, यात सदिच्छा व्यक्त करतो. आणि झालेल्या नांदीबद्दल आपल्या भारत देशाचं, त्या सरकारचं, त्या राज्याच्या सरकारचं, चंद्राबाबू नायडूंचं लाख लाख मी अभिनंदन करतो. ग्रेट व्हिजन असलेली ही व्यक्ती आहे. हैदराबादमध्ये जो IT सेक्टर वाढला, त्याच्यामागं चंद्राबाबू नायडू यांचं एक सुंदर कल्पकता आहे. संकल्पना डोक्यात असणं आणि ती अंमलात आणणं, हे ते करू शकले. त्याच्यामुळंच आज आपल्याला हैदराबाद IT सेक्टर पाहायला मिळतो आहे. अशा एक व्हिजन असलेल्या सगळ्या व्यक्तींचं, जे प्रशासनामध्ये काम करत आहेत, जे काही अधिकारी त्यांना साथ देत आहेत, अशा सर्वांचंसुद्धा मनःपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जास्तीत जास्त इंजिनियर्स लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त नागरिकांना ही माहिती झाली पाहिजे. याच्यासाठी हा छोटासा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलचा, या प्रवीतर्फे छोटासा खटाटो.